हे बघा माझ्या घरात किती पाणी साचलं होतं आणि त्याच्यानंतर मी इथे बघते तर खूप धो पाऊस पडत होता. तसं काही धबधबाच वाहत होता. माझी पूर्ण मशीन भिजली होती, वॉशिंग मशीन, आणि घरामध्ये पाणी यायचं बाकी राहिलं होतं. बघते तर काय हे पूर्ण पाणी घरामध्ये आलंच होतं. म्हणजे बघा, फ्लॅट असो का चाळ असो या आपली कुठलीही अशी जागा असो, तिथे काय पावसाचा थैमान घातलेलाच असतो. पाऊस कधीही कुठेही येऊ शकतो आणि कुठेही पावसाचं पाणी साचू शकतं, हे खरं आहे. तर मी आता तेच करत होती, पुसून घेत होती सगळं, जेणेकरून पट अजून येणार नाही. पण त्या दिवशी काय पाणी येतच होतं. थोड्या वेळानंतर पाऊस थांबला आणि जेणेकरून पाणी यायचं पण थांबून गेलं. मी इथे बघा जेवणाची तयारी करत होती. मिक्स पिठाची भाकरी, जसं की तुम्हाला दाखवलं, मी सगळं पीठ नेहमी हे करून घेते, पाणी घेते, त्याच्यामध्ये वाफवून घेते सगळं पीठ टाकून आणि मग भाकरी करते. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? पाऊस खूप आहे तर सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घ्या. तर आज पण शाळेला सुट्टी, कारण मी तर नाहीच पाठवलं अर्णवला, कारण म्हटलं नको, खूपच पाऊस आहे, खूपच पाठवून काय फायदा नाही आहे. आणि आता थांबला आहे थोडासा पाऊस, पण काळोख पूर्ण करून ठेवला आहे, म्हणजे असे ढग हे झाले. आणि तुम्ही तर बघितलात. आता म्हटलं भाकरी करूया मिक्स पिठाची, आणि त्याच्यानंतर जवळा बघते मी करते आता. जवळा आणि काय वरण भात आणि मिक्स पिठाची भाकरी. तर हा जवळा मी आता भाजून घेणार आहे आणि नंतर थोडासा पाकडून शिजवणार. साहेब तुम्ही का आलात? तुम्ही आलात ते मला माहिती आहे, पण का आलात? बाबू तिकडे काय टाइमपास, आणि तो तिकडे हो 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 अला हे करतोय बघा तो. अरे तो आता कसा करतोय? अच्छा, आज काय स्पेशल? आज काय स्पेशल? आज जवळा, चपात नाही भाकरी आणि वरण भात. भाकरी कशाची? भाकरी मिक्स पिठाची. जा बाबूकडे बघ जरा, बघ तो झोपतोय ना नक्की व्यवस्थित पाळण्यामध्ये. व्हिडिओ मस्त करतो मी. बघ, खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, कुरकुरीत जरा, आणि नंतर मग तो कुरकुरीत करायचा, जास्त नाही. जा बघ जा बाबूकडे. मी जवळा वगैरे असा भाजून घेतला होता आणि तो नंतर मी एका ताटामध्ये काढून त्याचं सगळं पाकड काढून टाकली बाजूला, आणि प्रॉपर फक्त जवळा घेतला आणि नॉर्मल थंड पाणी ओतलं, जेणेकरून त्याच्यामध्ये मुरेल तो जवळा. आणि त्यानंतर मग मी त्याला भाजी वगैरे करायला सुरुवात करत होती, जेणेकरून कांदा टोमॅटो टाकणार आणि नंतर मग त्याची भाजी तयार करणार. ते डोळे खूप सुंत आहेत. तर आता कसं वातावरण थंडगार असल्यामुळे उठायचा पण कंटाळा येतो. आता सवय पण झाली थोडं लेट उठायची, बाबू रात्री झोपत नाही म्हणून. आणि इथे मी 2 टोमॅटो घेतले, ते कट करते. 2 कांदे, 2 टोमॅटो. कुकर लावून घेतलं ऑलरेडी. आधी कसं कामाला जायचे तेव्हा पटापट आवरायची सवय झाली होती, आता परत फुरसतमध्ये. पण आता ही येते ना, आणि आज याची सुट्टी असल्यामुळे कसं झालंय,
ते परत लेट 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 लेट. तर मी आता कांदा टोमॅटो कापून घेतलाय आणि कढीपत्ता टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये. डोळे चोमताय माझ्या घरात पाणी येतंय खिडकीमधून. प्रॉब्लेम झालाय तो एक, ते मी व्हिडिओ काढलाय तुम्हाला आता तुम्ही माझी ही रेसिपी बघा. तर हे मी यावेळी राईस ब्रेनची पण पिशवी आणलेली. तर मी असं मिक्स तेल आणते, कधी राईस ब्रेन, कधी सनफ्लॉवर, कधी हे आपलं, त्यामुळे ते थोडं काय. हो 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 नक्की झालाय का. कांदा टाक. आणि बाबूला पण फुल प्रोटेक्शन दिली. काय बोलतो तुला पाहिजे तर तू बघू शकतो. मला भाऊ असावा तर असा फुल प्रोटेक्शन. आई एका बघता ती आधी बघा. हे काय केलंय ह्याने, काय होणार आहे देवा. नको त्याला हवा लागू दे. अरे कोणती हवा. अरे तो असा वरती आला ना पाय मारून मारून, हा पाय इकडे मारतो आणि असा वरवर येतो, मग ते असं इथून पडणार नाही. त्याला आता सपोर्टसाठी काहीतरी करून घ्यायला पाहिजे. अरे पण ते निघालं तर काय होणार, हे निघणार नाही. निघणार ना. मग हे बघ. ठीक आहे जाऊ दे, बघूया आपण नंतर. ओके ओके ठीक आहे. त्याच्यामध्ये हळद, इंग्रेडियंट्स मेन काय. धने जिरे पावडर, मेन मेन हे मेनच आहे. कांदा लसूण मसाला, थोडंसं वरून जिरे टाकलंय मी. तुम्ही स्किप पण करू शकता. नाही नाही टाकायचं का स्किप. नाही आम्ही असं स्किप पण तर करत होतो ना, की आपल्याला नाही पाहिजे ते. आता होतं. काय इथे टाकूया आपण थोडा टोमॅटो. मध्येच गॅस मोठा करून घ्यायचं. मी जवळ पुरी कच्चा आहे खूप म्हणून टाकते. आणि इथे थोडंसं हिंग. काय मीठ टाकूया. नंतर परत आपल्याला टाकायची चटणी. थोडा वेळ वाफ देऊया आपण. तर आता आपण बघूया वाफ दिल्यावर. मस्त कांदा गरम झालाय. असं पाणी गाळून जवळा, असं पाणी गाळायचं आणि ते जवळा त्याच्यात टाकायचं. बस कशाला म्हणजे आता व्हिडिओ. भाकरी पलटली, छान झाली बघा. मी पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि नाचणी पीठ असं सगळं मिक्स घेतलेलं होतं. पण मी लावताना ह्याच्यामध्ये मी बघा ह्याचं पीठ लावते, कसलं गव्हाचं पीठ लावते. तर ही ट्रिक पण मी बघितली, जरा बघूया म्हटलं यूज करून. तर भाकरी आता फुलली आहे आणि बघा छान लाटली जाते. तुम्ही चेक करा. भाकरी तयार. आज जरा मी मोठा गोळा घेतला होता. चालू कसला अभ्यास करतोयस. सायन्स.
सेकंड काय आहे सेकंड मॅथ्स आहे मॅथ्सचा काय आहे मॅथ्स आहे आणि इंग्लिश आहे. ठीक आहे. ब्लॉगिंग चालू आहे शूटिंग चालू आहे मॅथ्सचा काय होमवर्क आहे सांग ना आहे मोबाईलमध्ये. तुझं झालं का ते फिलिंग द ब्लँक्स करून सायन्सचं? ए सॉरी मग फक्त ते काढायचं नव्हतं, फिलिंग द ब्लँक्स पण कम्प्लीट करायचं आहे बया. चला लागे कामाला छान काढलंस रे. दाखव असं सरळ कर. खालीच ठेव, खाली ठेव. आई लवकर तुझा मोबाईल दे आणि घ्या.